आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे यांच्यातर्फे रविवार 29 जून रोजी दुपारी 1 वाजता टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे। ओडिसामधील जगन्नाथपुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रथयात्रा होणार आहे। रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, रथयात्रेचे समन्वयक अनंत गोप प्रभू आणि जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस उपस्थित होते। या रथयात्रेचे उद्घाटन इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, खासदार मेधा कुलकर्णी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेतील पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दुपारी 12 वाजता सप महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे। मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर 1 वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल। भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात। जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते। हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे लाखो लोक जमतात, परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही। त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली। सप महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार चौक, नगरगड तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे। ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत। सायंकाळी 7 वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे। हा रथ इस्कॉनचे भाविक आणि पदाधिकारी ओढणार आहेत। समारोपानंतर भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल। जवळपास 20,000 भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे। रथयात्रा मार्गावर 1 लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत। नमस्कार, हरे कृष्णा। नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे कॅम्प निगडी ह्या पुण्यातल्या मंदिरांतर्फे ही रथयात्रा ह्या वर्षी 29 तारखेला म्हणजे येत्या रविवारी आयोजित केलेली आहे। रथयात्रेचा प्रारंभ हा SP कॉलेजवरून होणार आहे। मान्यवरांच्या हस्ते रथयात्रेची भगवंतांची जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची आरती होईल। त्यानंतर पूजा झाल्यानंतर रथयात्रा साधारण 1 वाजता सुरू होईल। रथयात्रेचा मार्ग SP कॉलेज, सिलाई चौक, बाजीराव रस्ता, तिथून लक्ष्मी रस्ता, तिथून शगुन चौक, रमणबाग शाळा, तिथून बालगंधर्व रंग मंदिर, जंगली महाराज रस्ता, तिथून लकडी पूल म्हणजेच खंडोजी चौक, तिथून SP टिळक रोड आणि ती परत SP कॉलेजला समाप्त होईल। ह्या रथयात्रेमध्ये पुण्यातील जवळपास 15,000च्या आसपास भाविक सहभागी होतात। रस्त्यावरती आपण जवळपास 1 लाख प्रसादाच्या पाकिटांचं वितरण करणार आहोत। रथयात्रेची सुरुवातीला आणि रथयात्रा समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। जवळपास 20,000 भाविकांसाठी पूर्ण प्रसाद म्हणजेच पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे। रथयात्रेमध्ये इस्कॉन संस्थेचे वरिष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आणि इस्कॉन पुणे मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्याबरोबरच पुण्यातील मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्याने आमदार मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नितेशजी राणे, मेधाताई कुलकर्णी, मुरलीधर दादा मोहोळ, त्याचबरोबर सर्व मंत्री माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर सर्व आमदार, नगरसेवक आणि महापालिकेतील वेगळे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील वेगळ्या मंडळांचे, वेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या रथयात्रेला तिथं उद्घाटनच्या प्रसंगी हजर राहणार आहेत, भगवंतांची आरती करणार आहेत। त्याचबरोबर रथयात्रेच्या मार्गावरती सुद्धा वेगळ्या
कार्यकर्त्यांतर्फे, मंडळांतर्फे, वेगळ्या संस्थांतर्फे भगवंताचं स्वागत केलं जातं. तर ह्या रथयात्रेचं पुणे मंदिराच्या वतीनं आम्ही व्यवस्थापनाच्या वतीनं आवाहन करतोय की सर्व भाविकांनी ह्या रथयात्रेमध्ये सामील व्हावं. भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचा रथ ओढावा आणि भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची कृपा प्राप्त करावी, प्रसाद प्राप्त करावा, ही आवाहन आम्ही पुणे मंदिरातर्फे समस्त व्यवस्थापनातर्फे आपण सर्व नागरिकांना करत आहोत.